बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय भारंते, या कार्यक्रमाचे शिल्पकार रवी भोकरे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा या ठिकाणी गायनाचा कार्यक्रम, संगीताचा कार्यक्रम ज्यांनी दिला ती सर्व टीम चेतन चोपडे, आनंद सांगवीकर, क्रांतिकुमार पंडित आणि माननीय अभिजित राऊत जे या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, भगवान ढगे, गुणवंत कोलते, भगवान गायकवाड, नितीन पंडित, सुभाष कार्तिक त्यामुळे हे सर्वात या कार्यक्रमाचे शिल्पकार आहात आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असणारे उपासक आपल्या सर्वांना मी अभिवादन करतो, आपल्या सर्वांना मी प्रमाण करतो आणि आपल्या सर्वांचा मला जर आपण खासदार म्हणून या ठिकाणी बोलवलं आहे, मला माहिती आहे की सगळी आपल्या सर्वांची कृपा आहे, केवळ आणि केवळ आपल्या मेहनतीमुळे आणि आशीर्वादामुळे एक सारा माणूस खासदार होऊ शकला, हे सर्व तुमचं कर्तृत्व आहे, बाबासाहेबांचं हे कर्तृत्व आहे। या ठिकाणी हा जो अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो कार्यक्रम या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असा कार्यक्रम आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवन म्हणजे संपूर्ण संघर्षाने भरलेलं होतं। आज त्यांच्या महाबंधनानिमित्त आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। ही एक विचार करण्यासारखी आत्मचिंतनाची अशा प्रकारची ही आजचा दिवस आहे। बाबासाहेबांनी आपल्या अगदी लहानपणापासून त्यांना अनेक प्रकारचे कष्ट सोसावे लागले। खास करून आमच्या विद्यार्थी मित्रांना सांगतो की ते त्यांचे वडील रामजी अत्यंत धार्मिक होते, परंतु त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती। लहानपणी बाबासाहेब लंगोटी घालून त्या ठिकाणी लाकडं फोडण्याचा काम त्याला करावं लागले, इतकी त्यांची परिस्थिती बाबासाहेबांची होती। परंतु त्यातून त्यांनी अत्यंत अभ्यास केला। अभ्यास म्हणजे काय, बाबासाहेबांचं जे वाचन होतं ते प्रचंड होतं। आपल्यापैकी काही लोकांना माहित असेल की बाबासाहेब एका पुस्तकाचं वाचन सुरू केलं की ते कधी थांबत नसत, 12 ते 18 घंटे सतत वाचन करीत असत। आणि त्यांचे वडील जे आहे त्यांना झोपायला लावत असं 2 वाजतापर्यंत। मग बाबासाहेब रात्री उठले एकदा 2 वाजता ते सतत सारखा अभ्यास करायचे, रात्री 2 वाजतापासून सकाळपर्यंत अभ्यास करायचे। अशा प्रकारचे अभ्यास करून ते जे आहे आपल्या जीवनामध्ये त्यांनी अतिशय फार मोठं कर्तृत्व या ठिकाणी लागवलं। त्याचा मूळ पाया हा शिक्षणात आहे। तिथे जमलेले जे विद्यार्थी आहेत ते सर्वांना ते अत्यंत प्रेरणादायक अशा प्रकारचे होत आहे। म्हणेल की धीरे 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 यहाँ का मौसम बदलने लगा है, बदलता दिसतोय मला। धीरे धीरे यहाँ का मौसम बदलने लगा है, धीरे धीरे ये जो आज भी जो सो रहा था अब आंख बनने लगा है, आज भी जो सो रहा था अब आंख बनने लगा है। पीछे की न पूछो, पीछे की न पूछो, टूटा हुआ एक रथ था जो अब चलने लगा है, टूटा हुआ रथ है अब जो चलने लगा है। मेला लगेगा यहाँ पर, मेला लगा है यहाँ पर, क्या कहना चाहिए था, मेला लगा है यहाँ पर। हर एक आदमी घर पहुंचकर चणकुडे बदलने लगा है। या महायात्रेला सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपल्या सर्वांना मी वंदन करतो। बाबासाहेब महिला समोर बसलेले आहेत। बाबासाहेबांनी हिंदू घोडवीर हे जे आपलं 1951 साली हिंदू घोडवीरांच्या रूपानं महिलांच्या जीवनामध्ये क्रांती झाली। आतापर्यंत कुणीही असं केलं नाही। स्त्री पुरुष समानता ही कायद्यानं बाबासाहेबांनी निर्माण केली, त्यांच्यावर प्रचंड टीका झाली। बाबासाहेबांना जे आहे त्या ठिकाणी या सर्व करत असताना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। इतकं हे कठीण काम होतं, पण शेवटी हिंदू कोर्टाने बाबासाहेबांनंतर बाबाजींना मंजूर करावं लागलं आणि त्या ठिकाणी स्त्रियांच्या उद्धाराचा मार्ग हा बाबासाहेबांनी मोकळा केला, हे आपण कधीही विसरू शकत नाही। आणि आज या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानता आलेली आहे। पुरुषांना जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार स्त्रियांना सुद्धा आहेत। कुठल्याही बाबतीमध्ये महिला या मागे नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। बाबासाहेबांनी या ठिकाणी मनुस्मृतीचा धिक्कार केला, मनुस्मृती जाळली। तर मनुस्मृती ही पुरुष प्रधान होती। पुरुष हाच मोठा आहे, घरातला तोच मोठा आहे, महिला म्हणजे त्यांच्या दासी आहे, ही भावना
त्यांनी जी आहे नाहीशी केली आणि बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समतेचा मंत्र आपल्या सर्वांना दिला. समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय ही जी मूलतत्वे आपल्या संविधानाची आहेत ती बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. केवळ त्यांच्यामुळेच जे आहे आज आपण हे जीवन जगतोय, अभिमानानं जगतोय. आपल्या देशातला प्रत्येक नागरिक जो अभिमानानं जगतो आहे ती जे आहे बाबासाहेबांच्या कृपेमुळं. तेवढं त्यांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. बाबासाहेब फार प्रचंड पंडित होते. अनेक पुस्तकं त्यांनी अर्थशास्त्रावरची लिहिलेली आहेत. ते कोलंबिया विद्यापीठात लंडनला त्यांनी शिक्षण घेतलं आणि खरोखर आपल्या स्वतःचं जीवन त्याने उज्ज्वल केलंच केलं. परंतु आपल्या सर्वांचं जीवन सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी उज्ज्वल केलेलं आहे. आणि म्हणून आज आपण त्यांच्या जीवनापासून एक आदर्श घेऊन त्यांच्या या महापरिनिर्वाणातनी आपण जे आहे आपल्या सर्वांनी बाबासाहेबांना वंदन करूया आणि आपल्या जीवनात त्यांच्या जीवनाचा प्रकाश पडो आणि आपलं जीवन, आपल्या मुलांचं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन हे प्रकाशमान हो आणि समाजाकरता बाबासाहेबांप्रमाणे करण्याची बुद्धी आपल्याला लावो अशी मी त्या ठिकाणी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब आंबेडकर, जय भीम.